अवैध उचललाय, अजूनही त्याचा रिपोर्ट येत नाही. कारण त्याचं असं आहे की राज्यमंत्र्याचा त्याच्यावरती दबाव आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना, मी आठवत असेल तर पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तर दादा केचे यांच्या प्रश्नाच्या वेळेला सांगितलं होतं की मी कागदपत्रांसकट आपल्यावरती पुरावा देणार आहे, जे पुरावे मी दिले आहेत. आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्यात हिंमत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा. तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा आणि मला व्यासपीठ उपलब्ध करून द्या. त्याचं कारण असं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई केली नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे. त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय. जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान मला जे दाखवायचं आहे ते मी कोर्टात दाखवेन. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील असं मला वाटतं. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सद्बुद्धीचा वापर करून या आपल्या सगळ्या मंत्र्यांना आवर घालावा अशी आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज विनंती करतो. आज अजित